आपण पण लाईव्ह येतोय. 1 मिनिटात झालंय आपलं. नमस्कार. आज आपण या ठिकाणी 10वी 12वी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर आता आज महत्वाचा एक आपण सेमिनार घेणार आहोत. या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सर्वांचे परिचित आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सरांनी विवेक वेलणकर सर हे सजग नागरिक मंच याचे अध्यक्ष आहेत. गेले अनेक वर्ष ते सामाजिक क्षेत्रात माहिती अधिकारामध्ये आणि सर्वात महत्वाचं करिअर काउन्सिलर म्हणून सर काम करतायत. सरांचा आजपर्यंत लाखो हजारो ग्राहकांना त्यांच्या अडचणींवर सरांनी मार्गदर्शन केलंय. आमच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सरांनी आवाज गेला त्याचा. विजयचा आवाज गेलाय. त्याच्याकडनं प्रॉब्लेम. ठीक आहे सर, तुम्ही स्टार्ट करून म्यूट वरती. नमस्कार. 10वी आणि 12वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन. आणि आता पुढे काय हे प्रश्न आपल्या पुढे असतील याची मला निश्चितपणे खात्री आहे. मला कल्पना आहे की आता इथं समोर असलेल्या ऑडियन्स मध्ये आता 10वीतनं 11वीत, 11वीतनं 12वीत आणि 12वीतनं पुढे जाणारे असे तिन्ही वर्षांची मुलं आहेत. आणि त्यामुळे आपण त्या तिघांनाही उपयुक्त पडेल अशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चितपणे इथं सांगणार आहोत. अर्थातच सुरुवात आपण आता 10वी पासून करणार आहोत, कारण आता जी 10वी उत्तीर्ण झालेली मुलं आहेत ती आता पुढे वेगवेगळ्या ऍडमिशन साठी प्रयत्न करतायत. आणि त्या दृष्टीने नक्की आपण कुठे ऍडमिशन घ्यावी, काय करावं, कुठली ब्रांच निवडावी, कशाला स्कोप आहे, या कोविड नंतरच्या काळामध्ये कशाचा स्कोप कमी होणार आहे, कशाचं जास्त होणार आहे, कशाचा स्कोप आहे तसंच राहणार आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. आणि त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात आपण 10वी नंतर जो आपण निवड करणार आहोत शाखेची त्याच्या संदर्भात बोलूया. माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की 10वी नंतर जेव्हा विद्यार्थी पुढची शाखा निवडतात, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा अन्य काही असेल, तेव्हा बेसिकली कशाच्या आधारे निवडतात तर आपल्याला मार्क किती पडले हे बघून ब्रांच निवडली जाते. अत्यंत चुकीची पद्धत आहे, अनसायंटिफिक आहे आणि याच्यातून अनेकदा प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. याचं कारण असं आहे की अनेकदा मार्क हे पडण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजे एक तर शाळा अख्खं 10वीचं वर्ष मुलांना मार्क कसे पाडायचे हे शिकवत राहते. एसएससी बोर्डापुरता विचार केला तर या वर्षी बोर्डाने परत एकदा, गेल्या वर्षी फक्त नव्हतं दिलं पण याही वर्षी परत एकदा 20 मार्क इंटरनल ठेवले होते. बहुतेक शाळांनी 20तले 20 मार्क देऊन मुलांना बाहेर काढले. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डामध्ये बेस्ट ऑफ 5 म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेज मधनं काढूनच टाकायचा. आणि त्यामुळे असे पर्सेंटेज वर गेलेत आणि मग त्या पर्सेंटेजच्या आधारे निवड करणं हे अतिशय चुकीचं ठरू शकतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 वर्षापूर्वी एक मुलगा मला भेटला, तो 10वीचा निकाल लागलेला होता. मी त्याला विचारलं का रे बाळा किती मार्क पडले? 88%. असं म्हटलं, छान मार्क पडले की रे, काय करायचं ठरलं? सायन्स.
म्हणलं ते बेस्ट ऑफ 5 न कुठला विषय कळला? सायन्स. अरे मग म्हटलं तुला मार्क कसे पडले एवढे? नाही म्हटलं मला संस्कृत मध्ये 98 मार्क आहेत. आता हे डेंजरस आहे. सायन्स बेस्ट ऑफ 5 मधनं गळत असेल तर आपण सायन्स मध्येच परत पुढे जायचा निर्णय करणं हे डेंजरस ठरू शकतं. आणि म्हणून किती मार्क पडले त्याचा कुठलाही विचार न करता आपल्याला निर्णय घ्यायला हवाय. दुसरा कुठल्या पद्धतीने निर्णय केला जातो? तर हल्ली मुलांचे मुलींचे असे ग्रुप्स असतात, ग्रुप्स. ते ग्रुप मध्ये मिळून ठरवतात अमक्या कॉलेजला जायचं, अमक्या ब्रांचला जायचं आणि चालले सगळे जत्रेला चालल्यासारखे. चुकीचं आहे हे. कारण जे आपल्या मित्राला आवडतंय, त्याला जमतंय, झेपतंय, ते आपल्याला आवडेलच, आपल्याला जमेलच, झेपेलच असं अजिबात नाहीये. आणि 10वी पर्यंत ठीक होतं, सगळे एकत्र होतो. आता 11वी नंतर असं एकत्र वगैरे राहण्याच्या अपेक्षेने आपण जर काही करणार असू तर मला असं वाटतं काहीतरी चुकतंय. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे मी. असंच 2 वर्षापूर्वी मला एक 11वी कॉमर्स झालेला मुलगा भेटला. मला म्हणला मला नाही झेपत कॉमर्स. म्हणलं काय झालं रे बाळा? नाही म्हणलं काय नाही, मी खूप लिहायला लागतं म्हणलं कॉमर्स मध्ये आणि मला काय एवढं लिहायची सवय नाही, त्यामुळे म्हणलं मला काही ते झेपत नाही. म्हणलं तू आला कसं काय कॉमर्सला? नाही म्हणले काय आम्ही 4-5 मित्र एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला. आता लक्षात येते की आपल्याला जमण्यासारखं नाही. मग म्हटलं तुला काय आवडत होतं रे? नाही म्हणलं मला 8वी 9वी 10वी टेक्निकल विषय होते आणि मला ते खूप आवडायचे. म्हणलं आता सोड ते, जाऊ दे ते कॉमर्स वगैरे, ये मागं परत आणि 10वी नंतरचा टेक्निकल कोर्स, मग तो ITI असेल, डिप्लोमा असेल, त्या प्रकारचा काहीतरी निवड आणि पुढे जा, म्हणजे तुला करिअर तरी चांगलं. हे का झालं? तर काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले शेजारी पाजारी, काय म्हणले नातेवाईक, याच्या आधारे निर्णय करण्याची जी प्रक्रिया चालते त्याच्यामुळे हे घडतं. म्हणून ती पण प्रक्रिया चुकीची आहे. आता चुकीचं आहे काय कळलं, पण मग बरोबर काय हेही समजायला पाहिजे ना. म्हणून मी खरं म्हणजे ना आता जी 10वीतनं पुढे जाणारी मुलं आहेत त्यांच्याकरता एक छोटासा एक्सरसाइज सांगणार. सोपा आहे एकदम, काय अवघड काही नाही. तुम्ही 10वी पर्यंत जेवढे विषय शिकलात तेवढे सगळे एका कागदावर लिहून काढा. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, सगळे विषय एका कागदावर लिहा आणि त्याचे 3 भाग करा. पहिल्या भागामध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, दुसऱ्या भागामध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आणि तिसऱ्या भागामध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि त्यातले हे जे अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आहेत ना, ते पहिल्यांदा उचला आणि फेकून द्या. काय फरक पडत नाही आयुष्यात. आतापर्यंत सगळ्यांना खांद्यावर घेऊन जावं लागलं ना. 10वी पर्यंत चॉईस होता का, कुठला ठेवायचा कुठला नाही ठेवायचा, काही नाही, सगळे विषय कंपल्सरी खांद्यावर घ्यायचं, पुढे जायचं. आता चान्स मिळालाय, सोडायचं नाही बिलकुल. जे नाही आवडत, नाही जमत, नाही झेपत ते विषय उचला आणि फेकून द्या, काही फरक पडणार नाही. म्हणजे आपोआपच जे राहतील ते आवडणारे, जमणारे, झेपणारे विषय राहतील आणि मग त्याच्या आधारे ब्रांच, आपण जर ते विषय जिथे आहेत अशी ब्रांच निवडली तर आपल्याला जास्ती फायद्याचं ठरू शकतं. हल्ली मला पालक विशेषतः जास्ती करून प्रश्न पहिला विचारतात, सर ते हल्ली स्कोप कशात आहे, स्कोप काय उत्तर देणार व्हायचं? कारण कुठल्या फील्डला स्कोप आहे असं नसतंच. फील्डवर स्कोप ठरतच नाही. प्रत्येक फील्डला स्कोप आहे वरच्या 20% आणि कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे फील्डवर स्कोप ठरत नाही, आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून जर आपल्याला आवडणारे, जमणारे, झेपणारे विषय घेऊन आपण पुढे गेलो तर निश्चितपणे वरच्या 20% राहायची शक्यता जास्त आहे आणि मग आपल्याला ते करिअर चांगल्यापैकी जमू शकेल. आणि म्हणून हा एक्सरसाइज केला पाहिजे. इट्स अ सेल्फ इंट्रोस्पेक्शन, ज्यातून आपल्याला हा निर्णय घेणं सोपं जातं. आणि मी एवढं तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत हजारो मुलं पाहिलेत, असा एकही मुलगा 10वी झालेला मला माहित नाही जो स्वतःला ओळखू शकत नाही. फक्त त्याला ओपनली बोलायला थोडा अडचण येऊ शकते, पण ती जर अडचण दूर केली तर निश्चितपणे ते स्वतःला निश्चित चांगलं ओळखतात आणि ते निर्णय घेऊ शकतात. म्हणून माझी अशी विनंती आहे की हा एक्सरसाइज करून मग त्याच्या जोरावर आपण कुठली ब्रांच निवडावी हे ठरवलं ना तर ते खूप फायद्याचं ठरू शकतं. आता 10वी नंतर काय? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे काय? नाही काय, असं नाहीच आहे. अनेक गोष्टी 10वी नंतर ओपन होतात. जसं फॉर एक्झाम्पल अगदी बेसिक ऑप्शन पासून पाहूया. पहिला ऑप्शन तो आहे ITI, टेक्निकल ऑप्शन पूर्णपणे. म्हणजे ज्यांना हाताने काहीतरी करायला शिकायचे आणि ज्यांना लवकरात लवकर पायावर उभं राहायचे त्यांच्याकरता ऑप्शन चांगला असू शकतो. ऍडमिशन प्रोसेस पूर्ण वेगळी आणि ऑलरेडी सुरू झाली आहे.
त्यामुळे आता 10वीत पुढे जाणारे विद्यार्थी ज्यांना ITI करायचे, बरं ITI केलं म्हणजे शिक्षण संपलं असं अजिबात नाही. ITI मधल्या मुलांना सुद्धा पुढे जाऊन डिप्लोमा इंजिनिअरिंग करता येतं आणि ITI झाल्यानंतर रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि ITI झाल्यावर काय फक्त प्रायव्हेट कंपनीतच घेतात असं नाही. अगदी रेल्वे पासून डिफेन्स दारुगोळा कारखान्यांपर्यंत आणि एसटी महामंडळापासून महावितरण पर्यंत अशा सगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये ITI झालेली मुलं घेतली जातात. सो एक ऑप्शन आहे ITI. दुसरा ऑप्शन आहे त्याला 12वी व्होकेशनल, पूर्वी त्याला MCVC म्हणायचे, अर्थ एकच. याच्यात सिच्युएशन अशी आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सारखं इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय कॉमन 12वीला, आणि मग कुठल्या तरी एखादं ट्रेड, कुठलं तरी एखादं टेक्निक, कुठलं तरी एखादं स्किल याचे 5 विषय घेऊन मुलगा 12वी होतो. म्हणजे अर्थ काय झाला की तुम्ही 12वी पर्यंत 5 विषय कुठल्या तरी स्किलचे, ट्रेडचे शिकलेला आहात आणि मग त्याच्या जोरावर तुम्हाला पुढे ठरवता येतं की आता मला एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट या मार्गाने जायचंय का पुढे शिकायचं आहे. अनेक कोर्सेस आहेत, त्यात 20 प्रकारचे कोर्सेस आहेत. मेडिकल रिलेटेड आहेत, इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत, कॉमर्स रिलेटेड आहेत, अगदी होम सायन्स रिलेटेड आहेत. म्हणजे ज्यांना पुढे जाऊन हॉटेल मॅनेजमेंटला जायचंय ना, त्यांना खरं सांगायचं तर त्यांनी काही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स घ्यायची गरज नाही. ते डायरेक्ट 11वी 12वी हॉटेल मॅनेजमेंटच करू शकतात. या MCVC मध्ये आहे तो कोर्स. त्यामुळे अशा प्रकारे ही एक ऑप्शन आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे. ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, अशी अनेक मुलं आहेत, फक्त ड्रॉइंग आवडतं, ड्रॉइंग खूप चांगलं असतं, बाकीचे विषय आवडत नाहीत, काही प्रॉब्लेम नाही. 10वी नंतर थेट डिप्लोमा फाईन आर्ट्स नावाचा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो आणि मग पुढे ऍडव्हर्टायझिंग फील्ड असेल, मल्टीमीडिया अॅनिमेशन, VFX सारखं फील्ड असेल, तिथं या डिप्लोमा विद्यार्थ्यांना सुद्धा उत्तम संधी मिळू शकतात. अशा प्रकारचं फील्ड आहे डिप्लोमा फाईन आर्ट्स. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे जो विशेषतः मुलींसाठी आहे, त्याचं नाव आहे होम सायन्स. मुली फारशा जायला तयार होत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात आणि घरी आई परत तीच पिढा करणार, सांगितलं कोणी हा उद्योग म्हणून नाही शिकत. माझं म्हणणं असं अजिबात मनावर आणू नका. होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक शिकवतात असं नाही, लाईफ स्किल्स शिकवले जातात. तुम्हाला इंटेरियर डिझायनिंग पासून ते कुकरी बेकरी पर्यंत इतक्या गोष्टी शिकवल्या जातात की मुली त्यानंतर 10वी नंतर 5 वर्षात स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं करिअर त्यांना एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीमध्ये मिळू शकतो. सो होम सायन्स इज वन मोर ऑप्शन. अजून एक ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा. आता काय झालंय, ज्यांना आयुष्यात पुढे इंजिनिअरिंगच करायचंय अशा विद्यार्थ्यांना 10वी नंतर डायरेक्ट 2 मार्ग दिसायला लागतात. एक, 10वी नंतर 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि तो पूर्ण झाला की डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश आणि पुढे 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग. म्हणजे 10वी नंतर डिप्लोमाच्या मार्गाने 6 वर्षात तो डिग्री इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचू शकतो किंवा पूर्ण करू शकतो. दुसरा मार्ग आहे 11वी 12वी सायन्स आणि मग 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स. 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, दोन्ही मार्गाने 6च वर्ष लागत असल्यामुळे खरं म्हणजे विद्यार्थी खूप कन्फ्युज होतात, पालक कन्फ्युज होतात, आम्ही डिप्लोमा करावा का 11वी 12वी करावी. याला कुठलाही थंब रूल नाही. मी तुम्हाला फक्त त्याचे प्लसेस मायनसेस सांगणार आहे. फायदे काय, तोटे काय. 10वी नंतर डिप्लोमा जाण्याचे फायदे काय. एक, हे 10वी नंतरचे सगळे 11वी 12वी क्लासेस, ती रॅट रेस आणि त्याच्यानंतर ते इंजिनिअरिंग ऍडमिशनची लांबलेली प्रोसेस आणि त्यानंतर सुद्धा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात दांड्या उड्डाणचं प्रमाण भरपूर. ह्याच्यातनं बाहेर पडून थेट सेकंड इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. दुसरा ऍडव्हान्टेज, ज्या विषयातनं आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग केले त्याच विषयात पुढे डिग्री इंजिनिअरिंग करणार असल्यामुळे डिग्री इंजिनिअरिंग. तिसरा ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याला जर डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यावर वाटलं की आता बस झालं शिक्षण, तर डिप्लोमा इंजिनिअरिंग इटसेल्फ इज अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ज्याच्या जोरावर आपल्याला पुढे नोकरीच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. आणि नोकरीच्या, जसं मी मगाशी म्हणलो, ITI ला तीच परिस्थिती डिप्लोमा इंजिनियर्सला आहे. त्यांना अगदी रेल्वे पासून ते डिफेन्स फोर्सेस पर्यंत. माईक ऑन आहे हो, प्लीज माईक ऑफ करा ना. हो या ना कदम. हॅलो हॅलो, माईक ऑफ करा. प्लीज पार्टिसिपंटनी माईक ऑफ ठेवा, एवढीच त्यांना विनंती आहे.
त्यांना नंतर प्रश्न विचारायची वेळ असेल त्यावेळेला आपण माईक ओपन करायची संधी देऊ. आता माईक ऑफ ठेवा. केले सर, केलाय. तर डिप्लोमाच्या फायद्यांमध्ये अजून एक फायदा असा आहे की डिप्लोमा हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असल्यामुळे डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. आणि मग अगदी रेल्वे पासून ते डिफेन्स फोर्सेस पर्यंत आणि MSCB पासून ST महामंडळापर्यंत सगळीकडे आपल्याला जॉब अवेलेबल होऊ शकतात. म्हणजे आता रेल्वेमध्ये किंवा लोकल सर्व्हिस मध्ये जे ड्रायव्हर आहेत, गार्ड आहेत, ते सगळे डिप्लोमा इंजिनियर्स आहेत आणि थोड्याने 1 लाख रुपये महिना पगार मिळवत आहेत, हेही लक्षात घ्या. त्यामुळे गुड अपॉर्च्युनिटी अवेलेबल. पण कुठलीच गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही, तोटे पण असतात. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे तोटे काय? एक, जी कॉम्पिटिशन आपण टाळली ना 11वी 12वीची, स्पेशली CET JEE वगैरे, ती कॉम्पिटिशन डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला आपल्याला अंगावर घ्यावीच लागते. कारण डिप्लोमा नंतर जी सेकंड इयर डिग्रीला ऍडमिशन आहे त्याकरता डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्कांच्या बेसिसवर राज्यस्तरीय मेरिट लिस्ट लागून मग ऍडमिशन मिळते. त्यामुळे जर डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या सरकारी कॉलेजात डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश हवा असेल तर 95% मार्क लागणार आहेत, 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन चुकलीच नाही. दुसरा एक डिसएडव्हान्टेज म्हणजे नंबर ऑफ सीट्स. आज जर 12वी नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या सरकारी कॉलेजात जाण्याकरता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 100 सीट उपलब्ध असतील तर सेकंड इयर डिग्रीला डिप्लोमा नंतर जाण्यासाठी फक्त 10 सीट्स उपलब्ध आहेत. सो ओनली 10% ऑफ द कॅपॅसिटी सीट्स आर अवेलेबल. सो नंबर ऑफ सीट्स गेट रिड्यूस्ड. तिसरा डिसएडव्हान्टेज म्हणजे सरकारची धोरणं कधी बदलतील हे सांगणं शक्य नाही. याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी अचानक AICTE ने डिक्लेअर केलं, गेल्या वर्षीपर्यंत डिप्लोमा टू डिग्री जाणाऱ्या मुलांना 20% जागा मिळत होत्या. एका रात्रीत डिक्लेरेशन असं केलं त्यांनी, या वर्षीपासून 10% जागा मिळतील. म्हणजे जी मुलं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर डिप्लोमा मध्ये ऑलरेडी आत होती त्यांना पहिला फटका याचा बसला आणि निम्म्यानी जागा त्यांच्या कमी झाल्या. त्यामुळे सरकारी धोरणं कधी बदलतील हे सांगता येत नाही. चौथा डिसएडव्हान्टेज, मी बघतो ना 12वी नंतर सुद्धा मुलांना ब्रांच इंजिनिअरिंगची निवडता येत नाही. मेकॅनिकल करू का, इलेक्ट्रिकल करू का, इलेक्ट्रॉनिक्स करू का, कम्प्युटर करू का, IT करू, काहीच कळत नाही. इथे 10वी नंतर ब्रांच निवडायची, त्याला काही म्हणजे काही कळणं शक्यच नाही. म्हणजे कोणीतरी दुसरं त्याच्यासाठी ब्रांच निवडतो. जा रे मेकॅनिकलला, खूप चान्स असतो, चालला मेकॅनिकलला, काय माहित नाही मेकॅनिकल म्हणजे काय, काही नाही. हा जो इश्यू आहे ना, हा डिप्लोमा मध्ये सगळ्यात जास्त आहे, जेवढा तो डिग्री मध्ये नाही. म्हणून फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. आपापल्या पर्यंत त्याचं वेईंग करायचंय आणि जे आपल्याला जास्ती चांगलं वाटेल तो मार्ग आपल्याला निवडता येतो. आणि यानंतर मग कुठल्या ऑप्शन्स? आर्ट, सायन्स, कॉमर्स हे आहेतच. हे सगळे वेगळे ऑप्शन सोडून आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी कुठलंही करिअर यातली कुठलीही शाखा निवडली तरी खूप करिअर्स मिळू शकतात. दुर्दैवाने आपल्याकडे आजही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचाही समज असा आहे की 12वी पर्यंत सायन्स घेऊ, नाही झेपलं तर 12वी नंतर कॉमर्सला किंवा आर्ट्सला शिफ्ट होऊ. ही जी मानसिकता ही चुकीची आहे. कारण अशा प्रकारे जर विचार करून आपण जाणार असू एखाद्या ब्रांचला तर त्या ब्रांचचा चांगला अभ्यास आपण करू शकणार नाही, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे जेव्हा आपण ब्रांच निवडतो ना त्यावेळेला अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात आणि म्हणून सायन्सला जाण्यामागचा अट्टास एवढ्या करता असतो की एक असा समज आहे सायन्स मधनं भरपूर ऑप्शन्स मिळतात. पण मी आपल्याला नजरेला आणून देऊ इच्छितो की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशातनंही 12वी केलं तरीही भरपूर ऑप्शन मिळतात. काही फक्त सायन्स मुळेच मिळतात असं नाही. आपण आता काय ऑप्शन्स असतात ते पाहूया. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कशातनंही 12वी केल्यानंतर मिळणारे ऑप्शन्स. एक, आता हे 11वीतनं 12वीत जाणाऱ्या मुलांसाठी पण हे आता लागू व्हायला लागलं, त्यामुळे त्यांनी पण नीट ऐकण्याची गरज आहे. एक, लॉ, वकिली. आज आमच्या देशात वेगवेगळ्या कोर्टांमध्ये 3 कोटी खटले पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकील. अर्थात हे प्रोफेशन आहे, नोकऱ्यांचं प्रमाण कमीच आहे, त्यामुळे आपल्या कर्तृत्वावर आपण पैसे मिळवणार आहोत. म्हणजे दिवसाला 1 लाख रुपयापासून वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमवणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे.
12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स कुठलाही विद्यार्थी लॉला जाऊ शकतो, कारण त्याच्याकरता वेगळी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. महाराष्ट्र राज्याची पूर्ण एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या लॉ कॉलेजला प्रवेश मिळू शकेल. फक्त या एंट्रन्स मध्ये आपल्याला चांगला स्कोर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. इंजिनिअरिंग मध्ये जसं IIT तसं लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल्स आहेत. म्हणजे देशभरात 15-16 नॅशनल लॉ स्कूल्स आहेत. सगळी अप्रतिम आहेत आणि तिथले एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर कॅम्पस रिक्रुटमेंट मधनं अनेकांना कॉर्पोरेट जॉब्स मिळू शकतात असं चित्र दिसत आहे. आणि म्हणून लॉ करण्याची इच्छा ज्यांना असेल त्यांना नॅशनल लॉ स्कूल्सची जी क्लॅट नावाची परीक्षा आहे ती पण देणं खरं म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे आपले चान्सेस वाढतात लॉच्या ऍडमिशनचे. हा, एक मात्र खरं आहे की लॉचा कोर्स 5 वर्षाचा आहे, त्यामुळे मध्ये आधी एक्झिट मिळणार नाही. डिग्रीच 5 वर्षाची आहे. पण एक उत्तम ऑप्शन, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरा एक ऑप्शन आहे, हल्ली त्याचं जास्तच वाढलंय कौतुक, कारण केव्हाही टीव्ही लावा, चॅनेल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कोणी ना कोणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ, आणि ते आता टीव्ही सिरियल आले, काकोबाई सासूबाई वगैरे काय काय त्याच्यात, त्यामुळे त्या शेफचं महत्व एवढं वाढलंय की अनेकांना वाटायला लागतं आपण आता हॉटेल मॅनेजमेंटलाच गेलं पाहिजे. जायचं असेल त्यांच्यासाठी एक महत्वाचं, आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातही 12वी केलेलं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं, हॉटेल मॅनेजमेंटचे नॅशनल लेवलचे ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या ऍडमिशनसाठी एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम नॅशनल लेवलचे होते हॉटेल मॅनेजमेंटची. महाराष्ट्रातल्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र स्टेटची वेगळी हॉटेल मॅनेजमेंटची CET होते. या दोन्ही परीक्षांना अभ्यास साधारण एकच आहे. म्हणजे जनरल नॉलेज, इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल मॅथमॅटिक्स आणि लीगल ॲप्टिट्यूड असे विषय आहेत की ज्याच्या जोरावर आपल्याला लॉच्या स्टेट लेवलच्या किंवा नॅशनल लेवलच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे लॉ हे एक करिअर असं आहे जे सगळ्यांना उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठी कोणीही प्रयत्न करू शकतो. मात्र या एंट्रन्स एक्झाम देणं अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय प्रवेश नाही. आता लॉ झाल्यानंतर असंच एक हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर असंच एक चांगला ऑप्शन आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या पण नॅशनल CET, स्टेट CET आणि त्यातनं आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश मिळू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ज्यांना हॉटेल मॅनेजमेंटला जायचंय त्यांच्यासाठी एक महत्वाचं मी आपल्याला सांगू इच्छितो इथे की हॉटेल मॅनेजमेंट या फील्डमध्ये करिअर्स खूप चांगली आहेत, रोजगाराची आहेत, स्वयंरोजगाराची आहेत, पण खूप फिजिकल कष्ट करण्याची तयारी हवी. म्हणजे वेळेला 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास फिजिकली काम करण्याची तयारी असेल तर हॉटेल मॅनेजमेंट करिअर खूप चांगली घडू शकतात आणि त्याकरता त्याच्या CET आपल्याला द्यायला लागतील. तिसरा ऑप्शन आहे सगळ्यांचा कॉमन, तो आहे डिझायनिंग. आज असा समज आहे मुलांचा की IITत जायचं असेल, IIT पवईत जायचं असेल तर आपल्याला सायन्स घेतलं पाहिजे, JEE मेन्स दिली पाहिजे, JEE ऍडव्हान्स दिली पाहिजे, त्याच्यात पहिले आजारात आलं पाहिजे तर आपल्याला IIT पवईत जाता येईल. चुकीचं आहे. आर्ट्स कॉमर्सची मुलं सुद्धा 12वी नंतर IIT पवईत जाऊ शकतात, कारण IIT पवई आणि काही IITsनी डिझायनिंग स्कूल्स सुरू केली आहेत. डिझायनिंगचे ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत ज्याच्याकरता आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठलीही मुलं ते घेतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्याची वेगळी CET घेतली जाते, त्याचा कुठेही इंजिनिअरिंग CETशी संबंध नाही. पण IIT सारख्या इन्स्टिट्यूट्स मधनं आपल्याला डिझायनिंगची डिग्री करता येऊ शकते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही ब्रँचच्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर. काय पाहिजे तुमच्याकडे? तुमच्याकडे क्रिएटिव्हिटीची स्किल्स पाहिजेत आणि काही प्रमाणात स्केचिंग स्किल्स पाहिजेत. एवढ्या 2 गोष्टीच्या आधारे तुम्ही डिझायनिंग फील्डमध्ये जाऊ शकता. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग असे डिझायनिंगचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. हे सगळे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, पण त्याकरता डिझायनिंग एंट्रन्स एक्झाम्स ज्या मी तुम्हाला म्हणलो तशा द्यायला लागतील. जसं IIT आहे, तसंच NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद आहे, तसंच NIFT 6 ठिकाणी, नवी मुंबई सकट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि त्याच्याच बरोबरीने अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट या कोर्स चालवतात डिझायनिंगचे. आणि त्यामुळे आपल्याला त्या इन्स्टिट्यूटच्या एंट्रन्स एक्झाम देऊन या डिझायनिंग मध्ये जाता येऊ शकतं. त्यामुळे डिझायनिंग हा एक कॉमन ऑप्शन आहे. ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, खूप छान ड्रॉइंग काढतात, एलिमेंटरी झाली, इंटरमिजिएट झाली, A ग्रेड, B ग्रेड, अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे आणि त्याचं नाव आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स BFA.
आपल्यापैकी अनेकांनी जे स्कूल ऑफ आर्ट्सचं नाव ऐकलं असेल. जे स्कूल सारख्या संस्थेमध्ये जर आपल्याला प्रवेश हवा असेल तर त्याकरता महाराष्ट्र राज्याची फॅशन आपली सीईटी द्यावी लागते, ज्याच्यामध्ये BFA ची सीईटी आहे आणि त्याच्यासाठी फक्त ड्रॉइंगचे 4 पेपर्सच द्यायला लागतात, बाकी काही द्यायला लागत नाही. म्हणजे याचा अर्थ अगदी जे स्कूल ऑफ आर्ट्स पासून आपल्याला BFA ला जायचं असेल तर त्याची वेगळी सीईटीचा अभ्यास, फक्त ड्रॉइंगचा अभ्यास एवढं करून आपल्याला फाईन आर्ट्सला डिग्रीला प्रवेश मिळू शकतो. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन UPSC MPSC करायचं. अशा विद्यार्थ्यांना मात्र माझा पहिला ऍडवाइस की 10 वेळा विचार करा, कारण UPSC MPSC चे रिझल्ट अतिशय कमी लागतात. म्हणजे 1000त 1 मुलगा पास होतो, एवढं लक्षात ठेवा. पण जायचंच असेल तर माझं म्हणणं अभ्यास 11वी 12वी पासूनच सुरू केला पाहिजे आणि मग ज्यांना UPSC MPSC करायचंय त्यांनी शक्यतो आर्ट्स किंवा कॉमर्सच ब्रांच घ्या. कारण मुळातच UPSC MPSC साठी कोणत्याही पदवीधराला जाता येतं आणि मग तुम्ही कशातनं पदवी मिळाली हे नंतर कुणीच पाहत नाही, कारण तुमच्याकडं तशा प्रकारचं ऑलरेडी UPSC किंवा MPSC ची जॉब ऑफर असते. आर्ट्स आणि कॉमर्स मधून करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला 5 ते 6 तास दिवसाला असं 11वी 12वी पासूनच UPSC MPSC च्या अभ्यासाला वेळ मिळू शकेल आणि तो वेळ तुम्ही जर सत्कारणी लावला तर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला UPSC MPSC च्या एक्झाम्स देता येतील. अर्थातच सक्सेस रेट कमीच आहे, हे परत एकदा लक्षात ठेवा. मास कम्युनिकेशन सध्या काय झालंय की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही मीडिया, हे सगळे मीडिया तर आहेतच, पण याच्या वर जाऊन बसलाय तो सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक वगैरे वगैरे वगैरे. आता या मीडियामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल, त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं, तर त्याच्यासाठी सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातनंही ग्रॅज्युएशन केलेलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. विद्यार्थ्यांना ऍडमिशन ही मिळू शकेल. सिम्बायोसिस असेल पुण्यातली, झेवियर्स असेल मुंबईतली, अशा काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशनचा अतिशय चांगला कोर्स आहे. आता कोविड नंतरच्या काळात असं लक्षात आलंय की एका फील्डला अतिशय चांगलं महत्व आलेलं आहे. म्हणजे 2च गोष्टींची चर्चा चालू आहे सध्या सगळीकडे, मीडिया पासून सामान्य माणसापर्यंत. एक हेल्थ सेक्टर आणि दुसरा तो सगळ्यात महत्वाचा सेक्टर आहे इकॉनॉमी. आज ज्याला काहीच इकॉनॉमिक्स मधलं माहित नाही, तो इकॉनॉमिक्स कसं होणार असं विचारत लागतंय. म्हणजे इकॉनॉमिक्स मधलं जे करिअर्स आहेत 12वी केलेल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात आणि याच्यासाठी जे सगळ्यात चांगले इन्स्टिट्यूट पुण्यात आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, ही पुण्यामध्ये डेक्कन जिमखान्यावर आहे. अर्थातच त्यांच्याकडं आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही विद्यार्थ्याला 12वी नंतर प्रवेश मिळतो, मात्र त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे, हे लक्षात ठेवा. त्या एंट्रन्स एक्झाम मधून तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला इथं प्रवेश मिळेल. फक्त ग्रॅज्युएशन करून इकॉनॉमिक्स मध्ये चालणार नाही, आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पासून ते पुण्यातल्या या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत प्रत्येक ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. आणि मास्टर्स इन इकॉनॉमिक्स झाल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतात, ज्याच्यामध्ये अगदी गव्हर्नमेंट पासून ते IT इंडस्ट्री पर्यंत सगळीकडे विद्यार्थी इकॉनॉमिक्सचे घेतले जातात, कारण हे डोमेन नॉलेज मिळवणं अतिशय अवघड असतं, कमी लोकांना हा चान्स मिळतो. सो आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही गेलात शक्यतो मॅथ्स ठेवा, कारण इकॉनॉमिक्स आणि मॅथ्सचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे शक्यतो मॅथ्स ठेवा, म्हणजे मग आपल्याला इकॉनॉमिक्सचा कोर्स सोपा जाऊ शकतो. त्यामुळे कॉमन करिअर्स मध्ये इकॉनॉमिक्स मधलं करिअर्स हे पण आलं. अनेक मुलांना पुढे जाऊन MBA करायचंय, म्हणजे मॅनेजमेंट मध्ये शेवटचं एज्युकेशन करायचंय, तर त्याकरता 12वी नंतर एक BBA नावाचा पण ऑप्शन आहे, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BBM किंवा BBA. खरं सांगायचं तर स्टँड अलोन BBA किंवा BBM ला काहीच इम्पॉर्टन्स नाही, त्यांना फारसं काही पैसेही मिळत नाहीत. पण या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन मी MBA करणारच आहे आणि चांगल्यातल्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधनच करणार आहे, असे जर कुठेतरी प्रयत्न सुरू केले तर निश्चितपणे चांगलं यश मिळू शकतो. आजही देशामध्ये असलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पैकी जेमतेम 10 ते 12% मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा आहेत ज्या खऱ्या अर्थाने चांगल्या आहेत, ज्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रमाणावर कॅम्पस प्लेसमेंट्स होतात, स्टुडंट्सना चांगले जॉब मिळतात. अशी जर कॉलेज असतील
तर तिथे आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सगळं आपल्या पुढे मांडण्यामागचा उद्देश हा आहे की फक्त सायन्स मधनच करिअर असं जर काही डोक्यात असेल तर ते थोडस बाजूला ठेवा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही फॅकल्टी मधनं करिअरच्या वेगवेगळ्या वाटा, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज या मिळू शकतात. नाव कमिंग टू आर्ट्स ब्रँच. आर्ट्स ब्रँच मध्ये ही सगळी करिअर उपलब्ध आहेतच बरं का, पण त्याच्याशिवाय काय काय असू शकतो? एक, सायकोलॉजी. सध्या सायकोलॉजी मध्ये बीए करण्याचं खूप मुलांचं मनात आहे. सायकोलॉजी मध्ये चांगली करिअर्स मिळू शकतात. काउन्सिलिंग मधली करिअर्स आहेत, सायकोलॉजिकल अनालिसिसची करिअर्स आहेत, सायकोमेट्री टेस्ट मुलांच्या घेता येण्याची करिअर्स आहेत, स्कूल सायकोलॉजिस्ट साठी चांगल्यापैकी संधी मिळू शकतात, प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग साठी सायकोलॉजिस्ट संधी मिळू शकतात, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळे सायकोलॉजी मधलं करिअर हे आर्ट्सच्या मुलांना करताच येईल, बीए, एमए वगैरे वगैरे. अजून एक ऑप्शन मुलांना या आर्ट्सचा उपलब्ध ते म्हणजे लँग्वेजेस मधलं करिअर. आणि लँग्वेजेस म्हणजे माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत त्या परकीय लँग्वेज. मग त्याच्यामध्ये जर्मन आली, फ्रेंच आली, चायनीज आली, पोर्तुगीज आली, स्पॅनिश आली, जॅपनीज आली, अशा प्रकारच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याचा अभ्यास करणं. आणि मग आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तुम्ही कशातही पुढे जा, काही प्रॉब्लेम नाही. लँग्वेजचा अभ्यास तसाही बाहेरनच करावा लागतो, त्याच्या परीक्षाही बाहेरनच घेतल्या जातात आणि आपल्याला त्याच्यात पासिंग सुद्धा बाहेरनच दिलं जातं. ते गव्हर्नमेंट परीक्षा घेतं. मग अगदी जर्मन गव्हर्नमेंट जर्मन लँग्वेजच्या परीक्षा घेतं, A1 लेवल टू C2 लेवल. फ्रेंच गव्हर्नमेंट फ्रेंच भाषेच्या परीक्षा घेतं, हे भारतात सगळं A1 लेवल टू C1 लेवल. म्हणजे प्रत्येक सरकारांची वेगवेगळ्या देशात जाऊन भाषा कशा आहेत तुमच्याही बघण्याची सर्टिफिकेशन उपलब्ध आहेत. आणि म्हणून आर्ट्स मधल्या मुलांना जर भाषांमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी निश्चितपणे या कुठल्या तरी एका लँग्वेजमध्ये, कारण सगळ्या लँग्वेज शिकण्यात काय अर्थ नाही. दुसरं असा समज आहे विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा, एक 4-6 महिने शिकली भाषा की झालंच, ओकेच, असं कधीच होत नाही. आपण आता जवळजवळ 10 वर्ष झाली गेले इंग्लिश शिकतोय ना, झालो का आपण मास्टर इंग्लिश मधले? यायला लागलं का सगळं आपल्याला? झालं का आपलं ग्रामर होत ओके? असं होत नसतं. आणि त्यामुळे हे लक्षात ठेवून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मगाशी सांगितलेले सगळे ऑप्शन्स आहेतच बरं का. त्याच्या व्यतिरिक्त काय? त्याच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत. CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी, CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. त्या CMA ला पूर्वी ICWA म्हणायचे, आता CMA म्हणतात. अर्थ एकच, हे लक्षात घ्या. ही प्रोफेशनल क्वालिफिकेशन जी आहेत ना, या सगळ्यांचं साधारणपणे स्ट्रक्चर एकच असतं. पहिल्यांदा फाउंडेशन एक्झाम, मग इंटरमिजिएट एक्झाम, मग फायनल एक्झाम. या सगळ्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन्सला असं एक कंपल्शन आहे त्या इन्स्टिट्यूटचं की तुम्ही काही महिने प्रॅक्टिकल एक्सपोजर घेतला पाहिजे. म्हणजे CAचं जे मुलगा आहे ते 3 वर्ष इंटर्नशिप करतं, CS मुलगा आहे ते 2 वर्ष इंटर्नशिप करतं. त्यामुळे या प्रोफेशनल एक्झाम ज्या आहेत ना कॉमर्सच्या, याच्यामध्ये इंटर्नशिप मिळत असल्यामुळे, करायला मिळत असल्यामुळे मुलं ट्रेनी म्हणून नाही जॉईन होत, एक्सपिरियन्स म्हणून जॉईन होतात. अर्थातच परीक्षा थोड्याशा अवघड आहेत, म्हणजे मी नाही असं अजिबात म्हणणार नाही. रिझल्ट पर्सेंटेज कमीच आहे, पण माझं म्हणणं असं आहे की चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे, ज्यांची घासायची तयारी आहे, त्यांच्याकरता खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज याही क्षेत्रात मिळू शकतात. आणि त्यामुळे या प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स हा एक ऍडेड ऍडव्हान्टेज हा कॉमर्स मधून आपल्याला मिळू शकतो. नाव कमिंग टू सायन्स. हे जरी कितीही मी म्हणत असलो तरी शेवटी मुलांना सायन्स मध्येच करिअर करायचे ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. आता सायन्स मध्ये जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यासमोर काय करिअर्स असतात? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 5 BT म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, 6 रिसर्च करिअर, 7 ऍग्रिकल्चर, 8 आर्किटेक्चर. ही मेजर 8 करिअर्स पैकी काही ना काहीतरी या मुलांना करायचं असतं, म्हणून ते सायन्सला आलेले असतात. प्युअर BSc करण्यासाठी हजारातला एक मुलगा सायन्सला येतो, बाकी सगळे या कुठल्या ना कुठल्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये जाण्याचा एक शॉर्टकट म्हणून 11वी 12वी सायन्स घेतात, हे लक्षात ठेवा.
आता याच्यातलं जर आपण बघितलं तर ह्या ज्या एक्झाम्स आहेत, म्हणजे या ज्या सगळ्या काय म्हणूया, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, IT असेल, BT असेल, फार्मसी असेल, ऍग्रिकल्चर असेल, आर्किटेक्चर असेल, या सगळ्यांसाठी कुठली ना कुठली तरी एक्झाम देणं कंपल्सरी आहे. म्हणजे मेडिकल साठी नीट असेल, इंजिनिअरिंग साठी JEE किंवा CET असेल, आर्किटेक्चर साठी नाटा असेल, ऍग्रिकल्चर साठी CET महाराष्ट्राची कंपल्सरी असेल, फार्मसीसाठी महाराष्ट्राची CET कंपल्सरी असेल, मग त्याच्यामध्ये PCM किंवा PCB कशाची देऊन चालते, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे कुठली ना कुठली तरी एंट्रन्स एक्झाम ही आपल्याला द्यावीच लागणार आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्या एंट्रन्स एक्झामची तयारी पण वेगळी आहे, ती तुम्हाला सेपरेट करावी लागेल. तुमच्या रेग्युलर कॉलेजमध्ये ती होईल याची कुठलीही गॅरंटी नाही, आणि त्यामुळे त्याची तयारी अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून करावी लागणार आहे. मुळातच या एंट्रन्स एक्झामला एक त्यांनी असं टाकून ठेवलंय की 11वी अधिक 12वीचं पोर्शन आहे. याचा अर्थ असा होतो की 11वीचं विसरून गेलं 12वीत गेल्यावर असं चालणारच नाही. आपल्याला अतिशय चांगला बेस तयार असला तर 11वी प्लस 12वीच्या पोर्शनवर आधारित आपण CET किंवा JEE किंवा नीट हे देणार आहोत. त्यामुळे 11वीच्या पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे, हे पण मुलांना या निमित्ताने मला सांगायचंय. आता ह्या परीक्षांमधनं जेव्हा तुम्ही थ्रू होता तेव्हा तुम्हाला ही सगळ्या कुठल्या ना कुठल्या ऑप्शनचे दरवाजे उघडतात, हे लक्षात ठेवा. आता काय काय ऑप्शन्स असतात ते पाहूया. मेडिकल म्हटल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर MBBS किंवा BDS एवढंच असतं, असं नाहीये बरं का. कारण त्याच्या ऍडमिशन खरंच अवघड आहेत. म्हणजे त्या बाबतीत मी क्लिअरली तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिल्या 3-3.5 हजारात आलात तर चान्सेस आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळण्याचे. आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलाही सीट कमीच आहेत, पण त्यांच्या फिया भयंकरच आहेत. त्यामुळे ते आपल्याला थोडस विचाराच्या बाहेर पण असू शकतं. पण गव्हर्नमेंट मेडिकल मिळवायचं असेल तर 600 मार्क पाहिजेत 700 पैकी नीटला. त्याच्या खाली असेल तर मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या एंट्रन्स एक्झामची तयारी आपल्याला 2 वर्ष करावी लागणार आहे, आणि ती आपण व्यवस्थित केली तर आपल्याला प्रोफेशनल कोर्सेसला नक्की ऍडमिशन मिळू शकेल, हे इथं सगळ्यांनी लिहून ठेवण्याची गरज आहे. कमिंग टू मेडिकल. आता ह्या मेडिकल मध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS असे अनेक कोर्सेस आहेत. फक्त MBBS BDS नाही, BAMS आणि BHMS. म्हणजे आता या कोविडच्या काळात आपण बघितलं आयुर्वेदाला तेवढंच महत्व आलेलं आहे. त्यामुळे BAMS सारखा कोर्स पण त्यामध्ये कमी नीट स्कोरला ऍडमिशन मिळू शकते. गव्हर्नमेंट कॉलेज पण भरपूर आहेत, प्रायव्हेट पण आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फी त्यामध्ये कमीच आहे, म्हणजे MBBSच्या मध्ये बरीच कमी आहे. होमिओपॅथी हे पण डॉक्टरच आहेत, आणि सध्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं त्यांचंही महत्व वाढलंय. म्हणजे अनेक जणांनी होमिओपॅथीची औषधं घेतली त्या काळामध्ये, इम्युनिटी वाढवण्यासाठीची औषधं, आणि मग ती आयुर्वेदिक असतील, ती होमिओपॅथी असतील. आणि म्हणून BAMS आणि BHMS हे 2 ऑप्शन्स पण चांगल्यापैकी उपलब्ध आहेत याच मेडिकलच्या नीट मधनं, हे लक्षात ठेवा. वेटरनरी सायन्स, याला मराठीतलं नाव जरा वाईट आहे, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आणि मग अनेक मुलं म्हणतात आपला माणसांचा डॉक्टर व्हायचं, काही प्रॉब्लेम नाही बरं का. जनावरांच्या डॉक्टरला खूप चांगले अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप चांगली करिअर्स आहेत. म्हणजे सरकारी नोकऱ्या तर आहेतच, पण त्याच्याबरोबर बँका आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा या व्हेटरनरी डॉक्टर्सना प्रवेश देतात. कारण त्यांना सुद्धा जेव्हा पोल्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीला कर्ज द्यायचं असतं किंवा इन्शुरन्स काढायचा असतो, त्यावेळी त्याला जनावरांची फिजिकल हेल्थ ही बघावी लागते, आणि ते बघण्याकरता व्हेटरनरी डॉक्टरशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे व्हेटरनरी डॉक्टर्सना पण खूप चांगल्या संधी मिळू शकतात. NEET जी आहे त्याच्याच जोरावर प्रवेश मिळणार आहे या व्हेटरनरी सायन्सला सुद्धा. आणि मग पॅरामेडिकल्स, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. आज धोनी आता काल रिटायर झाला म्हणून, पण धोनी फिट आहे की नाही कोण ठरवत होतं? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवत होता. आणि म्हणून बायपास झालेल्या बाबापासून बाळंतपण झालेल्या बाईपर्यंत प्रत्येकाला दिली जाणारी अल्टरनेट थेरपी म्हणजे फिजिओथेरपी. अनेक कॉलेजेस आहेत, काही प्रॉब्लेम नाही. नीटला आपल्याला चांगला स्कोर मिळाला ना, अगदी MBBS एवढा नको, 300-350 पर्यंत जरी मिळाला तरी आपल्याला चांगलं कॉलेज फिजिओथेरपीचे मिळून जाऊ शकते, लक्षात ठेवा. फिजिओथेरपी बरोबरच दुसरे एक
अशीच अतिशय अप्रतिम ब्रांच आहे ती म्हणजे स्पीच थेरपी. अख्ख्या महाराष्ट्रात 2 कॉलेज आहेत फक्त, एक मुंबईला गव्हर्नमेंट कॉलेज, एक पुण्यात प्रायव्हेट कॉलेज, बाकीचे. पण आज कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला जाऊन चौकशी करा, स्पीच थेरपिस्ट मिळत नाहीत. इतकी स्केअरसिटी आहे आणि त्या मनाने फार लोकांना माहित नसल्यामुळे एवढी कॉम्पिटिशन पण नाही ऍडमिशनसाठी. त्यामुळे माझी विनंती, आता नीटची परीक्षा होणारच आहे सप्टेंबर मध्ये, हे कन्फर्म झाले, आजच पेपरला आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने पण याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे कोर्सेस करायचे आहेत त्यांनी नीट परीक्षेचा अतिशय चांगला, यंदाच्या परीक्षेचा सुद्धा अभ्यास चांगला करण्याची गरज आहे, तर हे कोर्सेस त्यांना ओपन होतील. त्याच्यानंतर बीएससी नर्सिंग असा एक कोर्स आहे, खरं म्हणजे मुलींसाठी अतिशय चांगला कोर्स आहे, पण आपल्या मुली अजिबात जात नाहीत कारण नर्सिंगला आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठा नाही. पण माझी विनंती आहे, जर तुम्ही बीएससी नर्सिंग झालात, 2 वर्ष भारतात अनुभव घेतलात आणि तुम्ही मग CGFNS TOEFL सारख्या परीक्षा दिल्यात, अख्ख्या जगाची दारं उघडी आहेत. आणि आज भारतात जेवढे IT प्रोफेशनल्स बाहेर जातात त्यापेक्षा जास्त नर्सेस बाहेर जातात, लक्षात ठेवा. आणि नर्सला बाहेरच्या जगात डॉक्टर खालोखाल मान आहे, उत्तम पगार तर आहेच आहे, पण मानही तसाच चांगला आहे. त्यामुळे बीएससी नर्सिंग हाही कोर्स या मेडिकल फील्डच्याच अंतर्गत येतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. PCB ज्यांनी घेतलंय आणि ज्यांना मेडिकलच करायचे त्यांच्यासाठी अजून एक ब्रांच खूप चांगली आहे, मेडिकल मधली नाही, थोडीशी पॅरामेडिकल साईडला झुकणारी आहे, पण आता कोविड काळात ज्यांचं महत्व खूप वाढलं ते म्हणजे मायक्रोबायोलॉजी. बीएससी मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी, तुम्ही काहीही करा दोन्हीतलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मायक्रोबायोलॉजी फक्त MSc पर्यंत तर कमीत कमी शिकावं लागेल आणि मग आपल्याला खूप चांगलं करिअर हे मिळू शकतं. आता या कोविड काळात ते दिसून आलं आणि त्यामुळे ज्यांना आता 12वी नंतर जायचंय मायक्रोबायोलॉजी सारख्या फील्डमध्ये, PCB ऑप्शन असतात तरीही उत्तम पैकी जाता येईल, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे ऑप्शन्स येतात ते आहेत मेडिकल इंजिनिअरिंगच्या मधला ऑप्शन, त्याचं नाव आहे फार्मसी. फार्मसीची आजची परिस्थिती काय बघा, कोविडच्या काळामध्ये सुद्धा काय होतं, फार्मसी स्टोअर सगळीकडची चालू होती, फार्मास्युटिकल कंपन्या जोरात होत्या, आजही आहेत, उद्याही राहणार आहेत, कारण माणसांचे रोग कधीच कमी होणार नाहीयेत. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या औषधांची गरज सातत्याने वाढतीये. आता सुद्धा आपण बघितलं रेमडेसिवीर नावाचं जे औषध आहे, 40,000 रुपये त्याची मूळ किंमत आहे, तीच इतकी भयंकर आहे, पण आता 1 लाख रुपयाचं लोक ब्लॅक मार्केटमध्ये घ्यायला तयार झाली आहेत. म्हणजे किती धंदा असू शकतो फार्मसी कंपन्यांना आपल्याला यातनं दिसून येतं. त्यामुळे फार्मसीमध्ये जायचं असेल तर मात्र महाराष्ट्राची CET द्यायची आहे, PCB ची पण चालेल, PCM ची पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या जोरावर आपल्याला फार्मसी कॉलेजला ऍडमिशन मिळू शकेल. एक लक्षात घ्या, फार्मा कंपन्यांमधलं प्रोडक्शन, फार्मा कंपन्यांमधलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, फार्मा कंपन्यांमधल्या क्लिनिकल रिसर्च, फार्मा कंपन्यांमधले क्वालिटी अश्युरन्स, या सगळ्या गोष्टी हँडल करण्याकरता त्यांना फार्मसी ग्रॅज्युएट्सच लागतात, हे लक्षात ठेवा. कमिंग टू इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मध्ये खरं सांगायचं ना तर आपल्या या महाराष्ट्रात 70 प्रकारचे इंजिनिअरिंग कोर्सेस उपलब्ध आहेत. 70, 1-2 नाहीत, आम्हाला 6-7च माहिती असतात. कॉम्प्युटर, IT, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, संपला विषय. असं अजिबात नाहीये. 70 प्रकारचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि मग आपल्याला त्यातल्या कशातही जाता येऊ शकतं. माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही फावल्या वेळेमध्ये किमान एवढं एक संशोधन करून ठेवा की अशा कुठल्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत 70 पैकी की ज्या 1 किंवा 2च कॉलेजला आहेत. त्यामुळे अर्थातच त्याचं महत्व वाढतं आणि मग जॉब चांगला मिळायची शक्यता निर्माण होते. आणि हे मी अर्थातच तुम्हाला अशा करता सांगतोय की ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करण्याची खूप गरज आहे. कमिंग टू इंजिनिअरिंगचे वेगवेगळे कॉलेजेस, कसं कॉलेज निवडावं, कशी ब्रांच निवडावं, याच्याबद्दल भयंकर कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांमध्ये. माझं तुम्हाला विनंती अशी आहे की कॉलेजपेक्षा ब्रांच महत्वाची, कारण त्याच्यात आपल्याला आयुष्य काढायचंय. कॉलेज 4 वर्षाचं आहे फक्त, त्यामुळे पहिल्यांदा ब्रांच निवडा. कशी निवडावी इंजिनिअरिंगची ब्रांच, मला तर काहीच कळत नाही ना 12वी नंतर. तसं नाहीये, काही थंब रूल वापरता येतात. जर तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT असे सब्जेक्ट असतील 12वी पर्यंत तुम्हाला आवडले असतील तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT या ब्रांचेस तुमच्यासाठी ओपन झाल्या.
फिजिक्स मधला, फिजिक्स मध्ये 3 पार्ट्स आहेत. मेकॅनिक्सचा एक पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा एक पार्ट आहे, इलेक्ट्रिकलचा एक पार्ट आहे. जर मेकॅनिक्सचा पार्ट सगळ्यात जास्त फिजिक्स मधला आवडला असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रांचेस आपल्यासाठी ओपन होतात. जर इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आवडला असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अशा प्रकारचे इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आपल्याकरता ओपन होतात. आणि म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला ब्रांच निवडणं खूप सोपं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. कॉलेज जे आहे ना ते निवडताना काही गोष्टी बघायला लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची कॅम्पस प्लेसमेंटची हिस्ट्री काय. कारण इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर एक मार्ग नोकरीचा असतो आणि दुसरा मार्ग हायर एज्युकेशनचा असतो. माझं म्हणणं, हायर एज्युकेशनला जायचं की नाही आज नाही ठरवू शकत, कदाचित तेव्हा ठरवाल, पण आज आपण कॉलेज असं घेतलं पाहिजे की ज्याच्यामध्ये कॅम्पस प्लेसमेंट चांगल्या होतात. आणि म्हणून ते अभ्यास करून निवडणं हे खरं म्हणजे काळाची गरज आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मग इंजिनियर झाला तरी बाहेर फिरतोय रस्त्यावर असं जे चित्र निर्माण होतं ते होणार नाही. आणि त्या दृष्टीने आपल्याला कॉलेज आणि ब्रांच या दोन्हीचं सिलेक्शन करायचं आहे. कमिंग टू आर्किटेक्चर. आर्किटेक्चर हे जे फील्ड आहे हेही लॉ सारखंच प्रोफेशनल फील्ड आहे. त्यामुळे इथे सुद्धा ना तुम्ही किती स्किलफुल आहात, तुम्ही कसं चांगल्या गोष्टी करू शकता त्याच्यावर तुमचं रेम्युनरेशन ठरतं. आणि म्हणून 5 वर्षाचा अतिशय रिगरस कोर्स देण्यासाठी सुद्धा आपल्याला नाटा नावाची एक परीक्षा द्यायला पाहिजे. त्या नाटा परीक्षेतले मार्क आणि 12वीचे बोर्डाचे मार्क याच्या जोरावर आपल्याला ऍडमिशन मिळू शकणार आहे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये. आर्किटेक्चर नंतर ऍग्रिकल्चर. आजही अनेकांचा समज असा आहे आमच्याकडे कुठे जमीन आहे, आम्ही कुठे ऍग्रिकल्चर करणार, असं काही नाहीये. मुळात ऍग्रिकल्चरला जमीन असलीच पाहिजे असं कसलंही बंधन नाही. ऍग्रो क्लिनिक पासून ते ऍग्रो रिसर्च पर्यंत अनेक गोष्टी आपण ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये पण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी कॉलेजांचं प्रमाण याच्यामध्ये जास्ती आहे. त्यामुळे आपल्याला कमी पैशात चांगलं एज्युकेशन मिळण्याची शक्यता ही निश्चितपणे आहे. आणि म्हणून ऍग्रिकल्चर हेही फील्ड. आणि आता जर आपण बघितलं तर आता सरकार आणि करोना काळात तरी काय हो, फक्त ऍग्रिकल्चर प्रोड्यूसलाच महत्व होतं आणि मागणी पण होती ना. मग ते अन्नधान्य असो, भाजीपाला असो, फळं असो, सगळं जगच रिव्हॉल्व होत होतं या बेसिक गोष्टींवरती. आणि त्यामुळे अतिशय चांगला करिअर ऑप्शन म्हणून याच्याकडं आपल्याला बघता येऊ शकते. नेक्स्ट इज रिसर्च. खरं म्हणजे आपल्याकडे सायन्सला येतात ना त्यातल्या हार्डली 1% लोकांना रिसर्च मध्ये जायचंय. सगळ्यांना अप्लाइड सायन्स मध्ये, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, IT, BT वगैरे वगैरे वगैरे. पण रिसर्च फील्ड मध्ये खूप चांगला स्कोप आहे. आणि आता या कोविड नंतरच्या काळात जगभरातल्या नेते मंडळींना रिसर्चचं महत्व पटायला लागलंय. आणि त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी लॅबोरेटरीज असतील, प्युअर सायन्स लॅबोरेटरीज असतील किंवा मायक्रोबायोलॉजीच्या लॅबोरेटरीज असतील, ह्या आता सगळ्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये जायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी किमान MSc आणि खरं म्हणजे PhD पर्यंत शिकणं हे आवश्यक आहे. तर रिसर्च मधलं खरं करिअर उभं राहतं. बायोटेक्नॉलॉजी इज ऑल्सो अ रिसर्च ब्रांच. बायोटेक्नॉलॉजी जर जायचं असेल तर मात्र शक्यतो 11वी 12वी PCMB 4ही विषय घेण्याची गरज आहे. आणि मग आपल्याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश मिळू शकतो. BSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी, किमान MSc आणि खरं म्हणजे PhD केल्याशिवाय काही फार गत्यंतर नाही. याचं एकमेव कारण रिसर्च फील्ड आहे ना, रिसर्च करावा लागतो, हे त्यातलं मुख्य समजून घ्या. त्यामुळे हा एक ऑप्शन आपल्याकरता उपलब्ध आहे. त्याच्यानंतरचा एक ऑप्शन जो उपलब्ध आहे तो 12वी नंतरचे डिप्लोमा कोर्सेस. 12वी नंतरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याची जाहिरात आता ऑलरेडी आली आहे 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. सायन्सच्या मुलांसाठी 3 डिप्लोमा कोर्सेस आहेत 12वी नंतरचे. एक सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, एकच कॉलेज आहे खरं म्हणजे पुण्यामध्ये DE सोसायटीचं. 3 वर्षाचा कोर्स आहे. 2 वर्ष तुम्हाला थेअरी शिकवतात, 1 वर्ष ऍक्च्युअली एखाद्या कंपनीत जाऊन काम करायचं. तेवढ्या 1 वर्षात तो बऱ्यापैकी पगार मिळवतो. त्यामुळे त्याचा शिक्षणाचा खर्च बाहेर पडतो, अनुभव मिळवतो आणि त्या अनुभवाच्या जोरावरच त्याला पुढे नोकरी पण मिळू शकते. असं एकंदर ते अतिशय चांगलं सर्कल आहे, लक्षात घ्या. त्यामुळे
जसं सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे पुण्यामध्ये, तसाच रबर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे मुंबईमध्ये. 3 वर्षाचा डिप्लोमा, 2.5 वर्ष थिअरी, 6 महिने प्रॅक्टिकल, चांगल्या संधी. डिप्लोमा फार्मसी 2च वर्षाचा डिप्लोमा 12वी नंतरचा. त्याच्यानंतर तुम्हाला फार्मा कंपनीत जॉब मिळू शकतात, तुम्हाला सेल्स अँड मार्केटिंग मध्ये जॉब मिळू शकतात, तुम्हाला मेडिकल स्टोअर काढता येऊ शकतं, तुम्हाला फार्मसीज मध्ये पण हॉस्पिटलचे जॉब मिळू शकतात. आणि 2 वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर जर वाटलं नाही आपल्याला आणखी पुढे शिकायचं याच्यात, तर डिग्री जी आहे फार्मसीची त्याच्यात डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला प्रवेश मिळू शकतो. जसं भारत चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तसं अनेक मुलांना इस्रोत जाण्याची इच्छा निर्माण झाली. आपल्याला जर इस्रोत जायचं असेल तर मात्र त्याच्याकरता एकच इन्स्टिट्यूट आहे 12वी नंतर, आणि त्याचं नाव आहे IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम. त्यांच्याकडे एंट्रीसाठी तुम्ही जेई ऍडव्हान्स दिलेली पाहिजे, त्याच्यात तुम्हाला 25% मार्क मिळालेले पाहिजेत, आणि मग जेई मेन्स आणि 12वी याच्या एकत्रित मार्कांवर त्यांचे ऍडमिशन होतात, ते लक्षात घ्या. पण अतिशय चांगलं करिअर इस्रो मध्ये तिथनं डायरेक्ट मिळण्याची शक्यता आहे. रिसर्च फील्ड मध्ये आपल्याकडे अजून एक चांगला ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे आयसर, IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च. आयसर मध्ये प्रवेशाचे 3 मार्ग आहेत 12वी नंतर. 1 जेई ऍडव्हान्स मधनं 25% जागा आहेत. 2 KVPY, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, वेगळी परीक्षा आहे, त्याच्यात 25% जागा उपलब्ध आहेत. आणि उरलेल्या 50% जागा या 12वी नंतर सेपरेट एंट्रन्स जी घेतली जाते त्याच्यामधनं त्या 50% जागांची भरती होते, आणि त्यामुळे या 50% जागा सुद्धा महत्वाच्या आहेत, स्पेशली ज्यांना आयसरला जायचे त्यांच्यासाठी. आणि आयसर सारख्या 6 इन्स्टिट्यूट आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे संशोधन 5 वर्षाचा MS मास्टर ऑफ सायन्सचा कोर्स इथनं तुम्हाला करता येऊ शकतो. स्टायपेंड आहे चांगल्यापैकी, त्यामुळे खिशाला फारसा खर्च न येता आपण मास्टर्स करू शकता, एवढं लक्षात ठेवा. डिफेन्स फील्ड, मुलं आणि मुली दोघांना मिळून डिफेन्स फील्ड मध्ये जाण्याची एकच अपॉर्च्युनिटी, या दोघांना समान संधी. पण ह्याच्या व्यतिरिक्त मुलांना 12वी नंतर डिफेन्स मध्ये जाण्याच्या आणखी 3 संधी आहेत. पहिली संधी बघूया काय आहे मुलं आणि मुली दोघांसाठी, त्याचं नाव आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, हडपसर, पुणे. याच्यामध्ये जाण्याकरता ही जी NEET नीट नावाची परीक्षा आहे, तीच परीक्षा आपल्याला द्यायला लागणार आहे, लक्षात घ्या. त्या परीक्षेच्या मार्कांवर, त्याच्या मेरिटवर 100 जागा मुलांना आणि 25 जागा मुलींना उपलब्ध आहेत. संपूर्ण मोफत एज्युकेशन आहे, मेडिकलचं पैसे नाहीत, राहणं जेवण करण्याचा खर्च पण सरकारच करणार आहे. अतिशय चांगला कोर्स आहे. नंतर PGच्या पण अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, त्यामुळे हा एक ऑप्शन आहे, लक्षात घ्या. उरलेले 3 ऑप्शन मात्र फक्त मुलांसाठी आहेत. त्यातला एक आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. NDA मध्ये जाण्याकरता सायन्सला जाणं फायदेशीर असतं, तरी सायन्सलाच गेलं पाहिजे असं बंधन नाही. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्सची मुलं सुद्धा NDA ला जाऊ शकतात. फक्त माझी रिक्वेस्ट अशी असेल, तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स घेऊन जरी NDA जायचा विचार करत असाल तरी आर्ट्सला किंवा कॉमर्सला सुद्धा तुम्ही मॅथमॅटिक्स हा विषय घ्या. कारण NDAची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा विषय आहे. 350 मार्काचं मॅथमॅटिक्स आहे, उरलेले 750 मार्काचं जनरल नॉलेज आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्स हा विषय आपल्याला 12वी पर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठेही जाणार असलं तरी घेणं आवश्यक आहे. जनरल नॉलेजचा अभ्यास वेगळाच करावा लागेल. फायदा या NDAचा प्रवेशाचा असा आहे की 12वीच्या वर्षातच लगेच सप्टेंबरमध्ये 12वी सुरू झाल्या आपल्याला NDAची पहिली परीक्षा देता येऊ शकते. NDAचा दुसरा चान्स आपल्याला त्या एप्रिलमध्ये 12वी नंतरच्या मिळू शकतो, आणि तिसरा 12वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये पण मिळू शकतो. NDAची एंट्रन्स एक्झाम तुम्ही थ्रू केली तर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यायला लागतो, त्याला SSB, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असं म्हणतात. थोडा नाही, 5 दिवस चालणारा इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला ताऊन सुद्धा खुदच घेतलं जातं, आणि मग मेडिकल होऊन तुम्ही NDA मध्ये प्रवेश घेऊ शकता. NDA मध्ये सगळं शिक्षण मोफत आहे. राहणं जेवण खाण कपडा त्याची सोय सरकार करतं, आणि त्यानंतर 1 लाख रुपयाच्या सॅलरीवर तुम्हाला ऍब्सॉर्ब केलं जातं ऑफिसर म्हणून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. अजून 2 संधी आहेत डिफेन्स मध्ये जाण्याच्या 12वी नंतरच्या, त्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस डिफेन्सची. त्यातलं एक कॉलेज पुण्याजवळ आहे, दापोडीला, CME, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी, आर्मीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.
आर्मी इंजिनिअरिंग साठी आपल्याला जर जायचं असेल 12वी नंतर, तर त्याकरता कुठलीही वेगळी एंट्रन्स नाही. तुम्हाला 12वीला बोर्डाला 70% वर पीसीएम मध्ये मार्क असणे आवश्यक आणि जेई मेन्स, आता यंदा अजून जेई मेन्स सुरू नाही झाली तिथे, पण पुढच्या वर्षीपासून 2021 पासून जेई मेन्स लागणार आहे या आर्मी कॉलेजला जायला सुद्धा. यंदा मात्र फक्त 12वीच्या बोर्डाच्या मार्कांवर प्रवेश असेल या कॉलेजला. त्यांची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. त्याचा शेवटचा दिवस 9 सप्टेंबर आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनचा, हेही लक्षात ठेवा. संपूर्ण मोफत इंजिनिअरिंगचं एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आर्मी मध्ये इंजिनियर ऑफिसर म्हणून नोकरी 1 लाख रुपये पगारावर. असंच एक कॉलेज नेव्हीचं आहे जे केरळमध्ये आहे आणि त्या ठिकाणी परत 12वीला 70% पीसीएम मध्ये मार्क आवश्यक आणि ते मार्क तुम्हाला तसे पडलेले असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केलेलं जे शॉर्टलिस्टिंग आहे ते त्यांना पडलेल्या जेई मेन्सच्या मार्कावर केलं जातं. इथेही एसएसबी इंटरव्ह्यू आहे आणि त्यानंतर सिलेक्शन आहे. नेव्हल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करता आणि त्यानंतर इंडियन नेव्ही तुम्हाला ऍब्सॉर्ब करते. त्यामुळे ह्या डिफेन्सच्या पण संधी आहेत. जसं नेव्हल इंजिनिअरिंग आहे तसं मर्चंट नेव्ही आहे. अनेक मुलांना मर्चंट नेव्हीचं अट्रॅक्शन आहे. मर्चंट नेव्हीचं करिअर थोडस वेगळं आहे कारण तिथे आहे ना जॉब्स जे आहेत ते परमनंट नसतातच. ते कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्स, 8-10 महिने बोटीवर जायचं, 2 महिने घरी बसायचं, अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब घेत मुलं पुढे वर्षानुवर्ष पुढे जातात. खूप चांगला पगार आहे. मुख्य म्हणजे टॅक्स फ्री पण मिळतो बऱ्याच ठिकाणी आणि त्याही पेक्षा महत्वाचं आपल्याला अख्खं जग बघायला मिळू शकतं दुसऱ्याच्या पैशाने. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे मर्चंट नेव्ही अर्थात मर्चंट नेव्हीसाठी सुद्धा एक इंडियन मॅरिटाईम इन्स्टिट्यूट म्हणून आहे, युनिव्हर्सिटी आहे. त्यांची एक वेगळी एंट्रन्स क्वालिफाईंग एक्झाम आहे, ती आपण थ्रू झालो तर आपल्याला या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल. अनेक चांगली चांगली प्रायव्हेट कॉलेज मर्चंट नेव्ही मध्ये आहेत. म्हणजे पुण्यात मॅनेट असेल किंवा समुद्र नावाचं हॉटेल असेल किंवा तोलानी मॅरिटाईम असेल, अशी काही कॉलेजेस उपलब्ध आहेत मर्चंट नेव्हीची. पायलट, अनेक मुलांना पायलट व्हायचं आहे. इथे मी एक वर्ड ऑफ कॉशन देणार आहे कारण पायलटचं करिअर जे ना भयंकर कॉस्टली आहे. 35-40 लाख रुपये खर्च आहे. त्याचं सीपीएल कमर्शियल पायलट लायसन्स मिळेपर्यंतच. थेअरी एक्झाम्स आहेत, 250 तासाचा फ्लाइंग आवर्स व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी हा एवढा मोठा खर्च येणारच आहे. आणि कोणीही तुम्हाला जॉब गॅरंटी देत नाही की कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळेलच, अशी गॅरंटी तुम्हाला कोणीही देणार नाही. आणि म्हणून 2 वेळा विचार करा. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट एकच आहे ट्रेनिंगची, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी रायबरेली. त्यांची वेगळी एंट्रन्स आहे 12वी नंतर प्रवेश आहे. बाकीचे अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे याच्यासाठीचे फ्लाइंग आवर्सचे क्लासेस चालवले जातात. फक्त याच्यातनं एक धोका जो मी सांगितला की एम्प्लॉयमेंट गॅरंटी नाही, हा लक्षात घेतला पाहिजे. आता कोविड नंतरच्या पार्श्वभूमीवर एक लक्षात घेतलं पाहिजे की कशाचं महत्व वाढतंय. हेल्थ सायन्सेसचं महत्व नक्की वाढणार आहे. एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, पॅरामेडिकल असेल, नक्की हेल्थ सायन्सेसचं महत्व वाढणार आहे. मायक्रोबायोलॉजी सारख्या ब्रँचचं महत्व खूप वाढणार आहे. बायोटेक्नॉलॉजी सारख्या ब्रँचचं महत्व चांगल्यापैकी वाढणार आहे. हेल्थ सायन्सेस रिलेटेड सगळ्याचं महत्व वाढणार आहे, लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सचं महत्व वाढणार आहे. लॉचं महत्व वाढणार आहे कारण डिस्प्यूट्स वाढत जातात. डिस्प्यूट वाढत गेले की लॉयर्सची गरज निर्माण होते, त्यामुळे लॉचं महत्व वाढणार आहे. डिफेन्स सर्व्हिसेस कायमच महत्व आहे आणि महत्व राहणारच आहे आणि वाढणारच आहे. त्यामुळे तेही फील्ड असं आहे की सगळ्यांना ओपन आहे. क्रिएटिव्ह फील्ड म्हणजे डिझायनिंग असेल, फाईन आर्ट्स असेल, याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. वरही जाणार नाही, खाली जाणार नाही, आहे तसं स्टेडी राहील. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम याच्यासारखी जी क्षेत्र आहेत तिथे मात्र आता खूप फटका बसलेला आहे. पण हे संकट दूर झालं तर पुढच्या 2-3 वर्षात परत बॅक टू नॉर्मल्सी येतील आणि मग तिथे चांगल्यापैकी जॉब्स उभे राहू शकतात. पण थोडस या क्षेत्रांचं महत्व मात्र कोविड पश्चात कमी होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आता लोकांवर खूप रिस्ट्रिक्शन या पुढच्या काळात कदाचित काही प्रमाणात कायमस्वरूपी सुद्धा येण्याची शक्यता आहे, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. इंजिनिअरिंगचं महत्व तसंच आहे, काही कमी नाही, काही जास्त नाही. इंजिनिअरिंग संपलं आता असं म्हणणाऱ्यांना काही अर्थ उरलेला नाही. आयटीचं महत्व तसंच आहे, फक्त आयटी मध्ये ना नवनवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावर जे काम करतील किंवा त्याच्यात जे शिक्षण घेतील, म्हणजे मग त्याच्यामध्ये डाटा सायन्स असेल, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, अशा गोष्टींमध्ये जे शिक्षण घेणार आहेत
त्यांच्यासाठी चांगल्यापैकी महत्व आहे. म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे बघितलं पाहिजे की कोणाचं महत्व वाढतंय, कोणाचं आहे तसं राहतंय, कोणाचं खाली जातंय. हे सगळं आपल्याला मी सांगण्याचा जो प्रयत्न केलाय आता जवळजवळ तास सव्वा तासामध्ये, तो एवढ्या करताच केलाय की आपल्याला आपली निवड करणं सोपं झालं. हा अख्खा कॅलिडोस्कोप आपल्या पुढे मांडण्याचं कारणच ते आहे. आणि अमुक एका ब्रांच मधनं गेलं तरच आयुष्यात संधी मिळू शकते, पुढे काही मिळत नाही असं अजिबात समजायचं कारण नाही. प्रत्येक ब्रांच मधनं संधी आहे, प्रत्येक फील्ड मध्ये संधी आहेत. पण मगाशी सांगितलं तसं तुम्ही किती करता चांगलं त्याच्यावर तुमच्या संधी ठरणार आहेत. संधी काय ऑटोमॅटिक मिळणार नाहीत हे समजून घ्या. आणि आता तुम्हाला सगळ्यांना पुढच्या तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देऊन मी थांबणार आहे. आणि आता आपले जे प्रश्न असतील ते आपण घ्यायला सुरुवात करूयात. सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा. प्रश्न कोण सांगणार आहे? हॉटेल मॅनेजमेंट कोर्स एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीसाठी उत्तम आहे. सध्या थोडा प्रॉब्लेम आहे, मी मान्य करतो, पण हा कायमस्वरूपी राहणार नाही, कारण लोकांना खाण्याची सवय आहेच बाहेर जाऊन, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. पण भयंकर कष्ट आहे तेवढं लक्षात ठेवा. एंट्रन्स एक्झाम्स आहेत दोन्हीसाठी, त्या एंट्रन्स एक्झाम्स आपण देऊ शकता. ITI हा 10वी नंतरचा कोर्स आहे, पूर्णपणे टेक्निकल आहे. 1, 2, 3 वर्षाचे कोर्सेस आहेत. ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. गव्हर्नमेंट ITI आहेत, प्रायव्हेट पण ITI आहेत. त्यामुळे आपल्याला त्यातल्या कुठल्याही ITI मध्ये प्रवेश घेणं, जसं आपले पर्सेंटेज 10वीचे असतील त्याप्रमाणे शक्य होऊ शकेल. ITI नंतर जॉबचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. ITI नंतर तुम्हाला चांगल्यापैकी कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करायला मिळू शकते. हा पण एक चांगला ऍडव्हान्टेज ITI चा असू शकतो. एक मी सांगायचं राहिलं म्हणून आधी पहिल्यांदा ते सांगतो, मग आपण पुढचे प्रश्न घेऊया. हे जे काय आपल्याशी मी बोललो त्याच्यावर एक मी पुस्तक लिहिलंय, 10वी 12वी नंतरची शाखा निवड. हे पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. याच्या 40,000 प्रती आजपर्यंत संपल्यात, 27 आवृत्त्या संपल्यात. हे पुस्तक फक्त माझ्याकडे उपलब्ध आहे. माझा मोबाईल नंबर मी सांगतो, लिहून घ्या. ज्यांना गरज असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, मी ते पुस्तक त्यांना द्यायची व्यवस्था करू शकेन. माझा नंबर आहे 9850063480. मी रिपीट करतो, 9850063480. 9850063480. हा, आता एक प्रश्न दिसतोय मला, आर्किटेक्चर या फील्ड कसं आहे आणि त्यासाठी नाटा द्यावी लागेल तर ती एक्झाम कशी असते? आर्किटेक्चर हे फील्ड चांगलं आहे, पण मी मगाशी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमीच आहे. प्रोफेशन आहे, तुम्ही किती करता याच्यावर गोष्टी अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आपल्याला जर प्रोफेशन म्हणून करायचं असेल तर आर्किटेक्चर खूप चांगलं आहे. त्याची नाटा नावाची जी परीक्षा आहे त्याच्या 2दा परीक्षा होतात, अजून एकही झाली नाही, ती यंदाची होईल आता. त्याच्यामध्ये ड्रॉइंगचा पेपर असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ड्रॉइंगची प्रॅक्टिस आपल्याला चांगल्यापैकी तयारी करावी लागेल. लिबरल आर्ट्स बद्दल एक प्रश्न आलेला मला इथं दिसतोय. लिबरल आर्ट्स काय झालंय, आपल्याकडची जी एज्युकेशन सिस्टीम आतापर्यंतची, आता जी नवीन येऊ घातली आहे त्याच्यामध्ये लिबरल आर्ट्सचं स्थान वेगळंच आहे. पण आतापर्यंतची आपल्याकडे जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्यात आपल्याला ठराविक ब्रांचला की ठराविकच विषय निवडायला मिळतात. म्हणजे सायन्सला गेलं तरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी असेच विषय निवडायचे. जरा 2 मिनिटं हे पूर्ण होते, हा मग आपण बोलूया. पण मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि सायकोलॉजी असं घ्यायचंय, असं असलं तर आपल्याला आतापर्यंत करता येत नव्हतं. लिबरल आर्ट्स मध्ये ती सोय आहे की तुम्हाला हवे तसे सब्जेक्ट पिकअप करा आणि तुमचे विषय निवडून तुम्ही पुढचं एज्युकेशन घ्या. अर्थातच तिथे सुद्धा तुम्हाला शेवटच्या वर्षी कुठला ना कुठला सब्जेक्ट निवडावाच लागतो ज्याच्यात तुम्हाला ग्रॅज्युएशन करता येतं. आता कोणीतरी प्रश्न विचारला होता, विचारा, आता काय प्रॉब्लेम? हॅलो, ठीक आहे, तुमच्याकडे असतील तर सांगा. सीए च्या कोर्सचे डिटेल्स म्हणजे बेसिकली सीए काय किंवा CS काय यांचे साधारणपणे स्ट्रक्चर एकच आहे. पहिल्यांदा ज्याची एंट्रन्स एक्झाम आहे त्याला फाउंडेशन म्हणत होते, आता त्याला काय एंट्रन्स एक्झाम असं म्हणतात. ती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये साधारण 25% रिझल्ट लागतो. तो रिझल्ट मध्ये आपण थ्रू झालो तर मग आपल्याला पुढे जाऊन त्याचे इंटरमिजिएटची परीक्षा, त्यातला एक ग्रुप आपला सुटला, पहिला ग्रुप, तर आपल्याला
आर्टिकलशिप आणि त्याच्या जोडीला मग ते करत असताना दुसरा ग्रुप सोडवणे आणि मग फायनल एक्झाम, असंच त्याचं स्ट्रक्चर आहे सगळ्यांच. सीए काय सीएस काय. मुख्यत्वे विषय जे आहेत फाउंडेशनचे त्याच्यामध्ये मॅथ्स आहे, त्यामुळे सीए करणाऱ्यांना मॅथ्स खूप गरजेचं आहे. मॅथ्स आहे, अकाउंटन्सी आहे, लॉ आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि मग अशाच प्रकारचे विषय पुढे त्यांना इंटरमिजिएट आणि फायनल पर्यंत द्यावे लागतात. सीएस साठी मॅथ्स लागत नाही. सीएस करणाऱ्यांना सिक्रेटरी प्रॅक्टिस नावाचा विषय महत्वाचा आहे. त्यामुळे 11वी 12वी जेव्हा कॉमर्सचे विषय घेणार आहात तेव्हा ते सिलेक्शन करण्याची गरज आहे. एक मिनिट. एक्झॅक्ट कोणती? हॅलो, बरं इथे एक प्रश्न मला दिसतोय. इन दिस पॅन्डेमिक विच फील्ड इज मोस्ट अफेक्टेड अँड ड्यू टू दिस कॅन वी फेस एनी प्रॉब्लेम बाय चुझिंग फील्ड. मी मगाशी सांगितलं की काही फील्ड्स वर खूप मोठा परिणाम झालाय, जसं ट्रॅव्हल अँड टुरिझम, काही प्रमाणात हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे स्पेशली जिथं स्टेइंग लॉजिंगची कॅपॅसिटी आहे त्या हॉटेल मॅनेजमेंट, किंवा काही प्रमाणामध्ये म्हणजे आर्ट्सची फील्ड, याच्यामध्ये परिणाम नक्की झालेला आहे. पण तो परिणाम टेम्पररी असेल का कायमस्वरूपी असेल हे अजून लक्षात येणार नाही, कारण 2-1 वर्षात जर सगळी स्थिती सुधारली तर परिस्थिती बदलू शकते. जसं आपण बघितलं की या करोना संकटाच्या काळात शेअर मार्केट धपकन खाली पडलं, म्हणजे जवळजवळ निम्म्यावर आलं. पण 2 महिन्यात परिस्थिती परत बरी झाली म्हटल्यावर शेअर मार्केट परत आहे तिथं गेलंय. त्यामुळे याही फील्ड मधल्या कदाचित संधी परत वाढू शकतील. पण ज्यांच्या संधी कॉन्स्टंट राहिल्यात आहेत, ज्यांच्या वाढल्यात, ते मी ऑलरेडी सांगितलंय. आपल्याला चॉईस आहे करिअरचा, तर शक्यतो ज्यांच्या कॉन्स्टंट आहेत किंवा वाढतायत त्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला तर मग हे प्रॉब्लेम्स येणार नाही. नर्सिंगची एक्झाम जी आहे, नर्सिंगसाठी कुठलीही वेगळी एक्झाम नाही. तुमची ही जी 12वीची एक्झाम आहे त्याच्या जोरावर तुम्हाला डिप्लोमा नर्सिंगला आणि नीटच्या जोरावर डिग्री नर्सिंगला प्रवेश मिळू शकतो. लॉ मधल्या संधी मी मगाशी जसं सांगितलं की लॉ मध्ये खूप चांगल्या संधी आहेत, कारण आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे 3 कोटी खटले पेंडिंग आहेत वेगवेगळ्या कोर्टात आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव लॉ. आणि लॉ मध्ये अनेक प्रकारच्या संधी, म्हणजे सायबर लॉ पासून कंझ्युमर लॉ पासून दिवाणी दावे, फौजदारी दावे, अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डिफेन्स फील्ड मध्ये मुलींना जाण्यासाठी मात्र फक्त ग्रॅज्युएशन नंतरच संधी मिळते, त्यांना त्याच्या आधी मिळत नाही. इंजिनिअरिंग फील्ड मध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेल्या मुलींना संधी मिळू शकेल, पण मुलींना 12वी नंतर फक्त आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज सोडून कुठेही संधी नाही. कमर्शियल नेव्ही म्हणजे मी मगाशी सांगितलं जे मर्चंट नेव्ही, त्याच्यासाठी वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, ती दिलीत तुम्ही तर, आणि मुलींनाही मर्चंट नेव्हीत जाता येतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, मुली पण मर्चंट नेव्हीत जाऊ शकतात. इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची एक एंट्रन्स एक्झाम आहे, ती तुम्ही जर दिली तर तुम्हाला जाता येऊ शकतं. आणि अनेक कॉलेजेस आहेत. कोर्स थोडा कॉस्टली आहे, कारण 12-14 लाख रुपये खर्च आहे, पण त्यातनं पुढे तुम्हाला जाण्याची संधी मिळू शकते. डिफेन्स मधल्याबद्दल मी ऑलरेडी बोललोय. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा एक प्रश्न आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बद्दल मी खरं म्हणजे एवढंच सांगेन की IITs मधनं जे मिळणार एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे ते सगळ्यात चांगलं आहे, पण बाकी अनेक कॉलेज एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे कोर्सेस देतात. तिथे हे लक्षात घ्या की त्यांना AICTEचं अप्रुव्हल आहे का हे बघितल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नका. परत एकदा एरोनॉटिकल हे फील्ड अतिशय छोटं आहे, त्यामुळे त्याच्यात जाताना विचार करा, कारण जर त्याच्यात सॅच्युरेशन झालं तर संधी कमी होऊ शकतात. जसं आता मगाशी संधी कशात कमी झाल्या, त्यात पायलट संधी खूप कमी झाल्या, कारण अनेक एअरलाइन्स याच्या पुढच्या काळात हळूहळू बंद पडणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातल्या पायलटनाच पहिले जॉब ऍब्सॉर्बिंग करण्याची सोय होऊ शकते, तर नवीन पायलटला नोकरी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला अंदाज घेतला पाहिजे. डिफेन्स थ्रू इंजिनिअरिंगला वेगळी एक्झाम म्हणजे एक CDS नावाची इंजिनिअरिंगसाठी खरं म्हणजे स्पेशल एंट्री स्कीम्स आहेत, त्याला एक्झाम नाही, डायरेक्ट SSB इंटरव्ह्यू आहे. पण एक CDS नावाची पण एक्झाम आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची, UPSCची, ती परीक्षा देऊन आपल्याला जाता येऊ शकतं. अर्थात SSB इंटरव्ह्यू मात्र कुठेच चुकत नाही. अजून काही प्रश्न तुमच्याकडे काय आहे ते सांगा. एवढंच आहे ना.
ओके ओके. आपण थांबूयात. फक्त मी एवढं सांगतो की तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील, विच डिग्री इज रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग फील्ड इन डिफेन्स फील्ड फॉर गर्ल्स. नॉर्मल कुठली इंजिनिअरिंगची डिग्री चालेल, अगदी कॉम्प्युटर IT पासून ते मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. कुठली डिग्री चालेल, काही त्याच्यामध्ये अडचण नाही. जर कोणाला व्यक्तिगत काउन्सिलिंग हवं असेल तरी मी मगाशी दिलेला नंबर आहे त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. 9850063480. मी मगाशी सांगितलं तसं पुस्तकही माझं अवेलेबल आहे, त्याच्यासाठी सुद्धा याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मग आपण पुस्तकही तुम्हाला द्यायची व्यवस्था करू शकू. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. हे पण ऑफ करायला लागेल ना तुम्हाला.